पुणे लोकसभेसाठी उद्या मतदान होत आहे। निवडणूक काळामध्ये कुठलीही निवडणूक असते तरी गिरीश बापटांशिवाय जी आहे ती पुण्यातली निवडणूक ती पार पडू शकत नाही। यंदाच्या निवडणुकीमध्ये गिरीश बापट आपल्यासोबत नाहीये, पुणेकरांसोबत नाहीये। त्याचा फटका देखील भाजपला गेल्या काही दिवसांपासून बसताना पाहायला मिळतोय। आपण बातचीत करणार आहोत या सगळ्यांबाबत। गिरीश बापट यांच्या सून स्वतः बापट आपल्यासोबत आहेत। बापटांशिवाय ही निवडणूक होते, कार्यकर्त्यांना तर जड जातेच। तुम्हाला देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये उणीव भासली? खूप आठवण बाबांची आज निवडणुकीच्या दरम्यान येते। घरोघरी जेव्हा मी फिरतीये तेव्हा लोकांच्या खूप आठवणी आहेत। त्यांचा जो कामाची पद्धत होती, घरोघरी संपर्क होता, मग निवडणुकीच्या काळात असेल किंवा नसेल, ते एक लोकप्रिय नेता होते। ते प्रत्येकाला धरून होते, सर्व पक्षीय लोकांची कामं करायचे आणि त्यामुळे त्यांची आठवण नक्कीच येणार। पण आज त्यांची शिकवण आमच्याकडे आहे, त्यामुळे त्या शिकवणीचं आज वारसा मुरलीधरांना मोहोळ पुढे नेत आहेत। त्यामुळे विकासावर ही निवडणूक चालली आहे। पोटनिवडणूक गिरीश भाऊंच्या गेल्यानंतर झाली नक्की। पोटनिवडणूक जर झाली असती तर तुम्हाला संधी मिळाली असती, असं प्रकारचं चित्र देखील तयार झालं होतं की तुम्हाला संधी जी आहे ती पोटनिवडणुकीला मिळेल। तसं न होता ही निवडणूक झाली आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ उभे राहिले। कसं बघता हे सगळं? नाही, आमच्याकडे असं आहे की पक्ष हा प्राधान्य पक्ष म्हणजे आमच्याकडे फर्स्ट प्रायोरिटी असतो। त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी दिलेली जबाबदारी पार पडणे ह्याचं काम मी करतेय, संपर्क करतेय। आणि जसा बापट साहेबांनी शिकवण दिली आहे की लोकांची कामं करायची, पार्टीचं काम करायचं, ती आम्ही आज चालू आहे। त्यामुळे निवडणूक असो नसो आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार हे असं ठरवलेलं आहे। बापट साहेबांना जेवढं लीड कसब्यातून मिळायचं, लोकसभेला जेवढं लीड मिळालं होतं तेवढंच मुरलीधर मोहोळांना मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळेल, कशी परिस्थिती आहे सध्या? नाही, हे पहा, देशाची निवडणूक आहे, ही काही कुठली लोकल महापालिका किंवा अशी लोकल निवडणूक नाहीये। देशाच्या निवडणुकीमध्ये जनता हे बघत असते की मोदीजींनी काय काम केलं। मोदीजी आज देशाचा लोकसहभागातनं ते देश घडवत आहेत। त्यामुळे प्रत्येकांना मोदीजींचं विजन आणि इतके महत्वाकांक्षी प्रकल्प पुण्यामध्ये आले, त्याचा पाठपुरावा पुण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या नगरसेवकांनी, मुरली अण्णा मोहोळ महापौर होते तेव्हा हे सगळा पाठपुरावा केला आणि ते प्रकल्प उत्तमरित्या आज चाललेत आणि लोकांसमोर दिसतात। मेट्रो असेल, एअरपोर्ट असेल, रिंग रोड असेल, हे सगळे सेंट्रल प्रोजेक्ट्स आहेत। आणि ही निवडणूक ही मोदीजींच्या विकसित भारतासाठी आहे आणि नागरिकांची त्यांना पूर्णपणे साथ आहे। कसबा विधानसभा मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ या लोकसभामध्ये आहे। कसबा किती लीड देईल? कारण का गिरीश बापटांचा बालेकिल्ला हा कसबा आहे। इथून गेले अनेक वर्ष मागील गिरीश बापट जे ते आमदार म्हणून निवडून होते। कसबा मोहोळांना कशी साथ देईल? पूर्णपणे कसबा मतदारसंघ ही मुरली अण्णांना साथ देणार आहे। आणि आकड्यांमध्येच सांगायचं गेलं तर 40 ते 50 हजार मताधिक्याने आम्ही येऊ, हा विश्वास आम्हाला आहे। कारण आम्ही घरोघरी फिरतोय, आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कसब्यात मतदारसंघामध्ये इतकं चांगलं वातावरण आहे, कारण लोकांचं मोदीजींवर प्रेम आहे आणि विश्वास आहे। आणि काँग्रेसचा अजेंडा नाही, नेतृत्व नाही, आणि ही लोकल निवडणूक असल्यामुळे तो काही कॉम्पोनंट ह्या निवडणुकीमध्ये येत नाही। पण कसब्यातून रवींद्र धंगेकर निवडून गेले होते विधानसभेला काही दिवसांपूर्वी। पोटनिवडणुकीमध्ये मोठा फटका भाजपला बसला होता। धंगेकरांचं आव्हान यापूर्वी बापटांना देखील होतं। अनेक वर्ष त्यांनी बापटांसोबत जे विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। रवींद्र धंगेकरांचं आव्हान आहे? नाही, मी पुन्हा तेच सांगते की मागच्या निवडणुकीचं या निवडणुकीवर तुलना करणं हे योग्य नाही आणि जय पराजय राजकारणात होत असतो। पण रवींद्र धंगेकरांकडे जे काँग्रेस आमची कशी कमिटेड वोटर्स आहेत, भारतीय जनता पार्टी, आज नागरिक ह्या मोदीजींच्या विकासाच्या विजनला पाठिंबा देतात। त्यामुळे देश मजबूत करण्यासाठी, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी नागरिकांचं त्यांना मतदान आहे। त्याचबरोबर मुरली अण्णा मोहोळ यांनी जे जे काम केलंय, कोरोनामध्ये असेल, महापौर म्हणून असेल, ते लोकांसमोर आहे। त्यामुळे मला नाही वाटत कुठलाच चॅलेंज हा कसबा मतदारसंघाकडनं येईल आणि प्रचंड बहुमताने आम्ही यामधनं पण लीड आणि लोकसभा मतदारसंघातनं पण लीड म्हणून बापट साहेबांनी इतक्याच लीडने मोहोळ निवडून येतील, जास्त निवडून येतील, काय अंदाज वाटतो? मी आकडेवारीमध्ये मी जात नाही, पण मी तुम्हाला हे नक्की सांगते की बापट साहेबांचा कामाचा वारसा हा मुरली अण्णा समर्थपणे पुढे चालवत आहे। त्यांनी ज्या प्रकारे कामं केली
राजकीय मी तुम्हाला सांगितलं की राजकीय जीवनात प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते, प्रत्येकाचा कालखंड वेगळा असतो. बापट साहेबांनी 40 वर्ष पुण्यामध्ये संघर्षातनं विश्व निर्माण केलंय की ज्यामध्ये लोकांपर्यंत त्यांचा संपर्क आहे आणि त्यांची कामं केलेली आहेत. त्यामुळे प्रत्येकात पर्सनॅलिटीमध्ये फरक आहे ना. आपण दोन व्यक्तींना कम्पेअर करू शकत नाही, पण मुरली अण्णा मोहोळ पण त्यांच्या शिकवणीत घडलेले आहे. त्यामुळे ते नक्की हा विश्वास लोकांचा प्राप्त करतील आणि बहुसंख्येने विजय होतील. नक्कीच. तर गिरीश बापट यांचा कामाचा वारसा जो आहे तो आत्ताचे उमेदवार मुरलीधर मोहोळ जपतायत, अशा प्रकारचं मत गिरीश बापट यांच्या सून असणाऱ्या स्वर्धा बापट यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलं आहे. मोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.